इचलकरंजी महानगरपालिकेच्या महासभेत 27 जुलै 2026 रोजी मंजूर झालेल्या 22 कोटी रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापन अंदाजपत्रकाचा ठराव बेकायदेशीर असल्याचा दावा करत त्याची अंमलबजावणी तातडीने थांबवावी अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस व माजी नगरसेवक शशांक बावस्कर यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे। 15 जुलै रोजी स्थायी समितीने हा विषय नामंजूर केला होता। मात्र केवळ 8 दिवसात तोच विषय विशेष महासभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आणि उपस्थित 24 सदस्यांनी तो मंजूर केला। महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील तरतुदीनुसार मंजूर किंवा नामंजूर ठरावात 3 महिन्यांच्या आत फेरबदल करण्यासाठी आवश्यक सदस्य संख्या, विशेष सूचना आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे। या प्रकरणात त्या अटींचे पालन झाले नसल्याचा आरोप बावस्कर यांनी केला आहे। तसेच ठरावात बदल करण्यासाठी आवश्यक असलेली लेखी सूचना किंवा प्रस्ताव सभेपुढे सादर करण्यात आलेला नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे। त्यामुळे हा ठराव कायद्याचे उल्लंघन करून मंजूर करण्यात आल्याचा दावा करत त्यांची अंमलबजावणी करू नये, अन्यथा न्यायालयात दाद मागण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे।